पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अंबादास दानवे आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे। ट्विट केलेल्या व्हिडिओ संदर्भात अधिक चर्चा ते या भेटीच्या दरम्यान करतील। महेंद्र दळवी यांच्या व्हिडिओ संदर्भात ते आता चर्चा करणार आहे। तर अंबादास दानवे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे। तर आमदार दळवी असं करू शकत नाही असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं। दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओ संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दानवेंनी अधिवेशनादरम्यान जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल केला। अंबादास दानवे यांना तटकरेंची साथ असू शकते। रायगडमध्ये सुरू असलेल्या कूटनीतीच्या राजकारणासंदर्भात त्यांनी भाष्य केलं। तटकरेंच्या आरोपात घरातच शत्रू आहे असा थेट हल्लाबोल आता महेंद्र थोरवे यांनी केलेला आहे। मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की आमचे आमदार महेंद्र दळवी साहेब असं काही त्यांच्याकडनं हे शक्य नाही आहे। परंतु अंबादास दानवे यांनी हे जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। अधिवेशनच्या टायमामध्ये जाणीवपूर्वक हे त्यांनी केलेलं कृत्य आहे आणि म्हणून दळवी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलेलं आहे की याचे जे काही सत्य आहे ते सत्य आपण जनतेसमोर आणावं, असं नाहक कोणाला तरी बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये असं महेंद्र दळवींनी जाहीरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। नाही, पण रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कूटनीतीचं राजकारण त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतंय। असू शकतं, कारण पूर्वीपासूनच मातोश्री आणि सुनील तटकरे यांचं साटेलोटे आहेतच, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं। कारण आता आपण पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये रायगडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते। कर्जत मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना पारंपरिक अलायन्स एकत्र होती, पण तो राष्ट्रवादी आणि उबाटा त्या ठिकाणी एकत्र आलेली होती। त्यामुळे सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही। त्या ठिकाणी व्हिडिओ खरा आहे का, नंतर तटकरे यांचा हात आहे का? आता त्यांचं राजकीय वैर त्या ठिकाणी आहे, परंतु आताच तटकरेचा हात आहे हे त्यांनी बोलण्याने मी त्याला इंडोर्स करणं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।